जो काय 2-3 दिवस पाऊस नाही लागलो ना सगळं आता ओसलो. लय भारी वाटतं, एक नंबर लय भारी वाटतं. आणि मम्मीने बघा मस्त की सर्व काढतात एवढ्या मोठ्या पावसाचा पण आनंद घेतात. आणि मी पण इकडे मस्त एकदम भारी थंडगार एकदम पाऊस लागता वाटत. मंडळी साधारण आता बघू शकता वाजले आहेत किती बघा, 11:15 झाल्यात. आम्ही 10 वाजता घरा किल्ला आणि 10 वाजता घरा किल्ल्यावर ऊन लागत होता कडकडीत. आता ह्यो 2 ते 3 दिवसानंतर एवढं पाऊस येईल जो की एवढं पाऊस लागता. आता थोड्याच वेळात संध्याकाळी म्हणजे दुपारीच जाऊचा, कारण तरव काढूचो. आता पाऊस लागलो ना त्यामुळे जरा बरा वाटतं, कारण 2-3 दिवस ना म्हणजे पाऊसच नाही. गावा किल्ला शेतीची कामं म्हटलं तेवढी होऊन जातील, पण काय पाऊस नसल्यामुळे लय बेकार हालत होती. 2-3 दिवसानंतर ह्यो पाऊस फक्त भरा, पण पाऊस येणार नाही. आणि आता ह्यो फायनली आपलो पाऊस इलेलो हा. त्यामुळे आता मस्त की परत आपला ड्रेस परिधान करून परत शेतात जायचं आहे. तरवा काढायचा आणि चिखल करायला लावणी लावायची आजच्या दिवसामध्ये, कारण काल का दिवस असाच फुकट गेला, कारण काल पाऊसच नव्हता. चिखल करून ठेवलेला, त्यामुळे आता पटापट तरव काढायचो आणि सुरुवात करायची. मंडळी खरंच खूप बेकार झालेली हालत, कारण पाऊसच नव्हता आणि चिखल करून ठेवलेले होते कोपरे. कारण एकदा चिखल करून ठेवला ना की बरा पडतं, की नंतर पटपट लावूक भेटतात. पण पावसाच्या आशेवरती सगळं येऊन ठेवलेला, पण आता सक्सेसफुल झाला, नाही तर काय लय बेकार हालत होती. तर चला बघ मंडळी थोड्या वेळात जेवूया वगैरे आणि मस्तपैकी तरव काढूक जाऊया. तर चला, एकदम भारी झाला पाऊस, गेलो उडावलो. आडीमुळे गेलोच नाही, तो वाच भिजवल्याने गेलो. चल आजी बाय बाय. चला मंडळी आम्ही सर्वजण आता तरव काढूक जातो. तांदूळ बिंदूळ घ्यावा, पाना बिना. शिरपल घालतोय मी, तुका घ्यायचं वया ह्या वया. चल मॉम. जेवणाचा कॅन्सल झाला आणि आता वाजले 12. तर आम्ही चालला आता शेतात मस्तपैकी तरव काढू. पप्पानी गेले आहेत शेतात, मम्मी इकडे आहे बघा. पाऊस इल्लो मस्तपैकी सगळं थंडगार केलं, त्यामुळे म्हटलं तरव काढूया थोडंसं. आणि म्हणजे जसं आता काढला होता संध्याकाळी मस्तपैकी लावूक भेटतात ना, त्याच्यामुळे. तर चला सुरुवात करूया या वर्षीच्या तरव काढणीक. मग कधी येतलो पाऊस? येतलो नक्की. मी बोलता संध्याकाळी पाऊस येतलो एकदम मस्तपैकी. इकडे बघू शकता ढग थोडेफार, पण कधी पडतील तेव्हा. सुजित पप्पा मम्मी सगळे चालला आता सुरुवात करू. परत उद्या मुंबईत जाऊचा, बघूया 2 दिवसात किती कामं होतात. शेती चांगली होऊन दे. कोण काय पायाखाली येत बीत असत तर ते का लांब कर. तर चला मग मंडळी, पप्पांनी सुरुवात केली तिकडे, तुम्ही पण यावा. चला अशा प्रकारे मस्तपैकी आपली कोकणातली तरव काढणी चालू करतो आम्ही. तुम्ही पण यावा. पाऊस नाही पण येत लवकरात लवकर पाऊस. तर चला तरव कसं काढतो तो दाखवतोय. तो एक काडीचा होय ना गे, तो एक काडीचा ना. आणि हे खायचा बिया ना, खायचा श्री 101. आणि यानंतर पेरलेला खायचा हो या लिओ. नवीन बिया लिहित लिओ. चला म्हणजे अशा प्रकारे आपली तरवा काढणीला सुरुवात केलेली आहे. आणि आता इथे तरवा काढणीला आपण सुरुवात करतोय. बिचारा पाखरू ओरडान दमताला पावसागो करून. चला म्हणजे तुम्ही पण येवा तरव काढूक. झालं बरोबर, आता बेताच झालं. येता ना व्यवस्थित इली येत पाळा आहे ती. पोरा येऊची होती ती, आता ही पोरा अशी इली ती. नाही पाणी येता. पेंडी बांधा
असं आहे तेवढं लय झालं. एवढं बचा. ती एक काडी एक काढ. कलपासून त्या बाकरू बिचाराकडे येऊन बॉम्ब वाटता. तुम्ही पाऊस तरी काहीतरी तुम्ही बोलवलं असतं बोलवलं. पाऊस पडा पाऊस पडा पाऊस पडा. होय बाय होय. तोपर्यंत मेला जवळीला. बोंबटन, बोंबटन. विचारा काय खडे पाऊस नाही काय नाही काय नाही. तर चला मंडळी मी पण जरा मदत करतोय मस्त की तरव काढू. तुमचं यावा, आमचं सर्व काढू. आता तिलाच तर लय बरा होय. हा? बनवताय भेटत ना तो आपली तीच टाकतोय म्हणता. आणि बघल्यान त्याका फायद्याचं झाला वायस. त्याचा फायदो झालो विचाराक पाणी शिपात असलं तर बरं. पण येता बरं तरव येता करू. झालो व्यवस्थित. इकडे आवाज येता पावसाचा. आता बघा केवढं मोठं पाऊस येतलो. लय भारी वाटला मंडळी ह्यो आवाज ऐका. आता एवढं आमचं तरव काढून झाला आणि हकडसून मस्तपैकी पाऊस येता. टोपी घालता आधी आणि टोपीत पाणी जाताला. हा एक नंबर कसलं पाऊस शिला हवा का एकदम. सगळीजण खुश सगळीजण थंड झाली. हकडे मोठे मोठे ढग असत भरले. काय वया कागद हो मम्मी भिजली. सगळे बघा पप्पा मस्त की काढतात. एकदम थंडगार पाऊस असा मम्मी म्हणता. हे म्हणजे भारी वाटतं एकदम. ही टोपी पण मस्त आहे. कसा पाऊस एकदम गारगार पाऊस लागला. खरंच खूप भारी वाटतं एवढा. कारण 2-3 दिवस झालेले म्हणजे सलग पाऊसच नव्हतं. आणि ह्यो फायनली आता आम्ही तरव काढूक आणि लावण्यास सुरुवात करता म्हणून आमच्यासाठी खास करून स्पेशल मोठं पाऊस येता बघा. पडता लय मोठं पाऊस येतो मंडई. चला एवढं अजून आमका तरव काढूचा आणि जेवक जाऊचा आणि नंतर मग संध्याकाळी लावणी करूच्या. साधारण 2 वाजत इल्यात आता. चला मस्त मोठं पाऊस शिलो. 2-2 काडिया काढतोय. मम्मी दाखवी तुमका कशा प्रकारे तरव काढतं. काढ लवकर. अरे रे 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 मस्त येताना पण. ठेव 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 ठेव. ठेव ठेव ठेव. चला हे बघा एवढं तरवा बघू शकतास. एक काडी येतो तरवा एकदम भारी येईल. मुळा पण चांगली फुटली आहे त्यामुळे टेन्शन नाही. म्हणजे फायनली ह्यो जोराचो पाऊस येलो. खरंच म्हणजे किती काय झालं ना तर निसर्ग ह्यो कोकणातल्या शेतकऱ्यांका तरी मदत करता. अशीच सगळ्या शेतकऱ्यांका निसर्गान साथ देऊन दे असा मी पावसाक तरी सांगान आमच्या. तर चला मग म्हणजे एवढं सर्व हात मस्त की काढता लय भारी वाटतं. एकदम भारी मस्त पाऊस पडता बघा. खरंच खूप लय भारी एक नंबर. कसलो पाऊस हा बघा. अगदी टायमात येलो. लवकरच असं पाऊस लागाने आणि लवकरच मासे आणि कुर्ले खाऊ पण भेटाने आमका. सगळे 2-3 दिवस पाऊस नाही लागलो ना सगळं आता ओचलो. लय भारी वाटतं. एक नंबर एक नंबर लय भारी वाटतं. आणि मम्मीने बघा मस्त की तरव काढतात एवढ्या मोठ्या पावसात. पावसाचा पण आनंद घेतात. आणि मी पण इकडे मस्त एकदम भारी थंडगार एकदम पाऊस लागता वाटत. लय भारी एक नंबर. मॉम कसा वाटता. काय रे तुका कसा वाटता. एकदम म्हणजे गारगार पाऊस लागता रे. एकदम भारी वाटता खरंच. एकदम अगदी परफेक्ट टायमात पाऊस दिलेलो हा. लय भारी मस्त वाटा मस्त एक नंबर. कसलो बेकार पाऊस हवा का. सांग सांग आता येवाडलेला झाला. तर मग म्हणजे फायनली बघा एवढं तरव सगळं आमचं काढून झाला. आणि आता जो तरवा मस्त की पिशवीत भरला आणि आता घेऊन जाता खालच्या आड्यात म्हणजे ज्या ठिकाणी चिखल केला ना त्या ठिकाणी. आणि मग तिथून मग घरी जाऊन मस्त की जेवणार. तर आता मी इला आड्यात बघू शकता. हे 3 जे कोपरे आहेत ना 4 कोपरे मस्त की भरल्यात पाण्यात तुडून तसा विहिरीचं पाणी लावलेला आणि पावसानं पण त्याच्यात साथ दिल्या. आणि हे आता तिकडचं तरव जो होतो तो सगळं हय घेऊन येला आम्ही आता पिशवीत भरून. आता हे उभं करून ठेवला. तुम्ही मी जाते हा. तर आता म्हणजे
जाता हो घराक, कारण भुजा उलाव नाही हो. आता वाजले असतात तर 2-2:30 वाजले असतील. भारी वाटला मंडळी, पाऊस आहे त्याच्यामुळे स्क्रीनवरती पाणी येतं. तर आता मस्तपैकी जातं आहे घरात आणि मस्तपैकी जाऊन जेवतलं आधी, कारण मंडळी खरं पावसानं खरंच साथ दिल्यान. गारानं घातल्याने पप्पानी तरव काढूक सुरुवातीक, तरव काढताना गारानं घातला जाता पावन झाला. म्हणजे कसं निसर्गाने जरी साथ सोडल्या ना तर देव मात्र कधी साथ सोडित नाही. फक्त मनापासून हाक मारूक होईल. हा जिवंत उदाहरण तुम्ही आज बघितला. खरंच अक्षरशः पाणी नव्हतं आणि चिखल विकल करूचे ना अक्षरशः सगळं तरव होतं ना, मरण गेलो असतो, करपण गेलो असतो, एवढा बेकार ऊन होता. तर आता जातं आहे घरात, जेवतलं आहे आणि मग जेवण परत शेतात यायचा, कारण लावणी करूचा. जो जेवढं तरव काढलेलो तो आता परत लावूचा. त्यामुळे बघूया संध्याकाळी पण मजा येतली जा आणि उद्या परत मुंबईत पण जायचा. घर बघू शकतास. तर चला आता जातं आहे आणि जेवतं आहे आणि परत थोड्या वेळानं भेटतं आहे तुमका. भारी वाटतं मंडळी, एक नंबर. ही मजा जर करूची असली ना तुमका तर गावाक येवा, नक्कीच तुमका ही लावणीची, पावसातली मजा, माशांची मजा, कुर्ल्यांची मजा नक्कीच भेटा तुमका. तर चला मंडळी, वाजले आता साधारण 2:45 होईतिले. एकदम सगळीकडे भारी भारी पाऊस लागता आणि मी इला झोपाळ्यावर जेवण बघा, वाल्याची भाजी आहे, डाळ, भात आणि भाकरी आहे. तर थोड्याच वेळात आता 3-3:30 आम्ही जाऊचा परत लावणी करू. सो 3-4 कोपरे आहेत ते लावणी करूच्या. तर चला जेवू केव्हा, थोड्या वेळात भेटूया. कोपरे बघा एकदम भरान रवलेत, एकदम भारी. जास्त पाणी होताला, आधी पाणी नव्हता आणि आता या पाणी जास्त होताला, म्हणून पप्पा थोडंसं पाणी कमी करतात. आणि इकडे असं आमचं पॉवर टेलर हे ना, भारी चिखल होता मंडळी. हे बघा लय जुनी मशीन आहे आमची. थोड्याच वेळात आहे या कोपऱ्याचं चिखल करू, मग तो असे 4 आहेत आणि तिकडे 3-4 कोपरे असतात. तर चला कामाक सुरुवात करूया. तर आता फायनली बघू शकता मेरा वगैरे मस्तपैकी घालून झालेली आहे आणि इकडे पप्पानी ट्रॅक्टर पकडला आहे, चिखल करतात. आजीवाली टोपी पप्पानी घालली. तर म्हणजे आता थोड्याच वेळात मस्तपैकी लावणी करू. चिखल बघा एकदम भारी झाला, कारण आधीच 2-3 वेळा धरून ठेवलेला. फक्त आता लावीत जाऊचा. इकडे वहिनी वगैरे आल्यात, हे बघा वहिनी वगैरे, काकी वगैरे आहेत आणि इकडे मम्मी आहे. 4-5 जण असतात, त्यामुळे लवकर होत. सो बघूया, तुम्ही पण येवा लावणी करू. तर थोडा वेळ दाखवतो तुमचा सगळं तर लावणी केली जाता. पटपट पटपट लाव. लावणी कशी करतात, एक एक काडी कशी लावतात दाखवू नको. व्यवस्थित मापात लावा. पावसात वहिनी हाणू केली सकाळी म्हणून झाला. माळ्यावर घेऊन येते काय उतकडनं चिलो तो बा, उतकडचंच नाही लो, तुमच्याकडनं दिलं वहिनी. दोघवली गेलेला. हा हे दक्ष मंडळी आणि तरवा काढायला गेलेला. तरवा थोडासा कमी पडला आणि फायनली आता बघू शकतात 1 2 3 4 कोपडे लावून कंप्लीट झाले. मंडळी पण खूप वाढली आहे बघा. वहिनी वगैरे सगळे, मम्मी वगैरे सगळे इले, संचिता आहे, अनन्या आहे, तुझी तिकडे. तर चला अजून थोडेसे 2-3 लावूचं विचार आहे. बघूया, थोडंसं तरव कमी पडलेलो तो आणूक गेलेला. पाऊस नाही, एकदम वातावरण मस्त आहे. हे आता लावतलं ना तिकडे तरव लावतलं ना. हो, बाबू पण तरव लावतलो, थोड्या दाखवतोय. तर चला वातावरण बघा मस्त झाला, सगळे ढग इले. तर चला थोड्या वेळा दाखवतोय. तिकडे अजून 3 कोपरे आहेत, ते मे बी संपून जाऊचा घरा कसं विचारा, ते बघूया. तर चला सगळ्यांसाठी नाश्ता आणायला गेलेलो, वडापाव. आणि किती काम झालं आता बघूया. हे बघा सगळी वाट बघतात वडापावाची वाट बघतास काय. दिसत नाही अहो, तुम्ही दिसा काय असाच ना. या भारी गेला आकाश. बारे बाबू, तो बाबू वडापाव ना आणूक मी.
जोर मारलास पण हा. किती 1 2 3 4 5 6 7 अरे 5च आणलंय मी. तुका वडापाव नाही हा. तुका मी मागा वाटला तू घरात गेला असतल. अगे पाय माझे येतात पाय उचलतात पण जोर मारलास हा. काय गे जोर मारलास. कंबार आता वाकत नसत ना ना. वहिनी भारी काम केलं समज. कशा मग जेवून जावा डायरेक्ट. या मंडळी सगळ्यांनी वडापाव खाव. हे ना लावल्यान गे ना बाबू लावलं. आता तुझी व्हिडिओ करूया. तर मंडळी यावा सगळ्यांनी वडापाव खाव. आम्ही वडापाव खातो. थोडंसं नाश्ता वाजले 7 आणि अजून जास्त अशी संध्याकाळ नाही झाली या एवढीशीच झाली. तर यावा. हा दिसला आता वातावरण बघा एकदम भारी चालला. सगळे मंडळी चालले. पप्पा बघा. बाबू बाय. चला तर मंडळी फायनली अशी होती आपली दिवसभराची व्हिडिओ. दिवसभर म्हणजे आताशे वाजले 7. अजून काय घरात गेला नाही. खरंच खूप मजा मस्ती येईल. कारण मेन म्हणजे पाऊस लागलो. पाऊस नसतं तर आमची एवढी कामं झाली नसती. आणि आजची व्हिडिओ तुमका आणि संध्याकाळी जेव्हा लावणीची कामं होती लावणी करूची होती तेव्हा पाऊस पण गेलो. त्यामुळे जास्त इरली बिरली घेऊन कागद बिगन घेऊन सर्व लावची काही गरज पडली नाही. पण अगदी टायमात सगळी कामं झाली. आता फक्त हे आणि हे 2 कोपरे उरले. बाकी सगळा ते साईटिक रावला. तर आम्ही पुढच्या आठवड्यात करतला. तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पाठचं मंडळी कोकणातला ह्या पावसाचा आणि 7 वाजताचा वातावरण बघा. 7 सव्वा 7 झाले आहेत. एकदम भारी वाटतं म्हणजे एकदम प्रसन्न मन एकदम भारी होता. तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुमका अशी शेतीची मजा मस्ती असा काय असे जर अनुभव कधी शेतीचं वगैरे तुमका घेऊचं असाल तर तुम्ही कोकणात येऊ शकता. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सोयंद्राव. बाय बाय मंडळी.